हॅलो, वेलकम टू मनीषाज रेसिपी। तर आज आपण इथे आले पाक करणार आहे। त्याच्यासाठी आपण इथे 150 ग्रॅम आलं घेतलं आहे आणि तेवढीच साखर घेणार आहे, तेवढ्याच प्रमाणात। तर चला आता आपण रेसिपी करूया। आलं आपण 1-2 तास पाण्यात भिजत ठेवलं होतं। ते स्वच्छ नॅपकिनने पुसून घेतलं आहे, कोरडं केलं आहे आणि आता आपण त्याचे साली काढून घेणार आहोत। याप्रमाणे आपण सर्व आल्याच्या साली काढून घेणार आहोत। आल्याचे आपण असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते आपण मिक्सरला बारीक पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं किंवा आपण ज्या पॅनमध्ये करणार आहे ते कोरडं केलेलं स्वच्छ पाहिजे, पाण्याचा अंश कुठेही नको आहे। तर आपण हे मिक्सरला लावून घेऊया, बारीक करून घेऊया। आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि आपण आल्याचं बारीक मिश्रण याच्यात करणार आहे। आता परतून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं त्याचा ओलसरपणा निघून जाईपर्यंत आपण परतून घेणार आहे। सहसा ऋतू बदलला की आपल्याला लहानांपासून मोठ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो, त्यावेळेस ही आल्याची वडी आपल्याला खूप छान उपयोगी असते आणि आपण घरी केली तर ती आपण छान स्वच्छतेने करतो, याची काळजी घेतो स्वच्छतेची। असं आपण हे परतत राहायचं आहे आल्याचं किस। हे बघा, मिश्रण असं थोडंसं ओलसरपणा आपला कमी झालेला आहे। आता ह्यावेळेस आपल्याला 150 ग्रॅम साखर घालायची। जेवढं आलं घेतलं आहे तेवढंच आपण साखर घेतली वजन करून। आता ती परतून घ्यायची। साखरेला पाणी सुटेपर्यंत आपण परतवायचं आहे। हळूहळू साखरेला पाणी सुटणार आहे। आता साखर विरघळत चाललेली आहे। आता साखरेचा असा पाक होत झालेला आहे। तर आता आपण आटवून घ्यायचं आहे। तसा शिरा कसा आळून येतो तसा आळून येईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि कडेने हे असं काढत राहायचं आहे, नाही तर मग त्या कड्या इथे तो कडक होऊन जाणार आले पाक। सतत असं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि कडा अशा काढून घ्यायच्या। अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला असंच परतत राहायचं आहे। हे बघा, आपलं मिश्रण असं आळत आलेलं आहे आणि पॅन सोडायला लागलं आहे, म्हणजे आपलं मिश्रण होत आलेलं आहे। बघा, हे असं पॅनला लागत नाही आहे, म्हणजे आपण हे परफेक्ट झालेलं आहे। थोडंसं आपण 5 मिनिटं याला अजून परतून घेऊया। हे बघा, आता आपलं मिश्रण रेडी आले पाकचं। आपण ताटाला तूप लावून घेतलं आहे। आता ताटात आपण काढून घेऊ मिश्रण।
हे बघा, आपण मिश्रण याच्यात काढून घेतलं आहे आणि 1-2 मिनटं गार करून आपण त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं. मग जास्त गार झालं की मग कट होणार नाही. हे बघा, आता छान अशा वड्या पडत आहेत आपल्या. ते थोडं गार होऊ दे, मिश्रण गरम आहे. गार झालं की आपल्या वड्या छान होतील. आलेपाक घरच्या घरी छान आपला रेडी आहे. थोडा वेळ 1-10 मिनिटांनी गार झालं की आपण वड्या काढून घेऊ. हे बघा, आपल्या छान अशा आलेपाकच्या वड्या सुंदर रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान वड्या झाल्या आपल्या आणि टेस्टी पण आहे, अगदी बाहेर मिळतात तशा. ह्या वड्या तुम्ही स्टोअर करून 2 महिने 3 महिने वापरू शकता. आणि चहातसुद्धा तुम्ही 1 क्यूब टाकून चहामध्ये आल्याचा स्वाद आणू शकता. धन्यवाद.